बारामतीमध्ये लोकसभेकरता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नावांची चर्चा सुरू झाली आहे। मात्र बारामती लोकसभेविषयी रोहित पवारांनी केलेलं वक्तव्य काही वेगळंच आहे। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे। नणंद विरुद्ध भाऊजय एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकणार असल्याची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच त्यात आता रोहित पवारांनी एक फिरकी टाकली आहे। त्या तिथं बोलून गेल्या, दादांनी जो विकास केला, कसा केला, काय केला, त्याच्यामध्ये साहेबांचं योगदान होतं का नव्हतं हे लोकांना माहीत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याकडनं जेव्हा उमेदवार फायनल होईल आणि त्यांचं नाव जेव्हा तिथे येईल त्याच्यावरच नंतरच आम्ही या बाबतीत जास्त बोलू शकतो। रोहित पवारांच्या या दाव्यामुळे पुन्हा बारामतीच्या जागेवरून निरनिराळ्या चर्चा सुरू झाल्या। उमेदवारी मिळणार म्हणून सुनेत्रा पवार ऍक्टिव्ह झाल्यात। गेल्या काही दिवसांपासून त्या काटेवाडीपासून बारामतीपर्यंत मतदारसंघात विविध कार्यक्रम घेतात। अजित पवार यांचे पुत्र जय पवारही बारामतीमध्ये प्रचाराला लागलेत। पण रोहित पवारांनी दावा करताना पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उभा करून भाजपचा कसा फायदा होणार हे सांगून टाकलंय। आता पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय। त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे। रोहित पवारांचा दावा एक वेळ खरा मानला तरी मग भाजपकडून बारामतीमधून कोण लढणार असाही कयास राजकीय वर्तुळातून लावण्यात येतोय। यामध्ये आघाडीवर असलेली नावं म्हणजे मधल्या काळामध्ये बारामतीचा दौरा करणाऱ्या निर्मला सीतारमण आणि स्मृती इराणी किंवा खेळी म्हणून एखादा नौखा चेहरा। पण भाजपनं कितीही चाणक्य नीती केली तरी बारामतीकर तुतारीलाच पसंती देतील असा विश्वास रोहित पवारांना वाटतोय। पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे, पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने देतील असा विश्वास आम्हाला वाटतो। रोहित दादांनी जरी दावा केला असला तरी अजित दादा बारामतीची जागा भाजपला सोडतील का? आधीच घरामधून एकाकी पडलेले अजित दादा कौटुंबिक संघर्ष टाळण्यासाठी भाजपला आपल्या होम पिच वरती बॅटिंग करायला देतील का हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।